झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. चहा घ्या माऊली. मुलांनी अगदी उत्साहावर पाणी फिरवलं आपल्या. काय काय इमले रचले होते राधाच्या लग्नामध्ये असं करीन तसं करीन धूम धडाक्यात सगळं सागर संगीत करीन. काय नाही मुलांपुढे शेवटी काय करणार आपण. पण मी काय म्हणते म्हणजे लग्न करू दे ना त्यांना रजिस्टर पण एक छानस छोटस रिसेप्शन करायला काय हरकत आहे एक मोठासा हॉल घेऊन. हो काहीच हरकत नाही ना ग बेबी. हे बिलकुल हो सकते बंडा दादा. अहो आमच्या ह्यांनी तर काय काय ठरवलं होतं राधाच्या लग्नात हे करेन ते करेन. मला तर टेन्शनच आलंय आता कुठल्या तोंडाने सांगणार मी विधी विधी काही होत नाहीयेत ते. अहो मथुरा तर सारखी फोन करत असते. भागीरथी वनिता कुमुद अहो सगळ्यांनी रेल्वेचे बुकिंग फॉर्म घेतलेत. आता त्यानं काय उत्तर देऊ. त्या सगळ्या माईंच्या मावस चुलत बहिणी आहेत. अच्छा बर 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 समज भी नाही आया. आणि विश्वंभर माझा चुलत आते भाऊ आता तेवढेच राहिलो बाकी गेले त्यांच्या बरोबर आशीर्वाद द्यायला. आता आमचे पण जायचे दिवस आलेत म्हणूनही उत्सुकता. कदाचित हे शेवटचं कार्य असेल आमच्या उपस्थितीतलं. असं काय बोलताय माई आजी. सर्वात महत्वाचं म्हणजे लग्नाची तारीख आपण लवकर काढायला हवी. हो पण आता मुलांना जरी पटत नसलं तरी मुहूर्त पाहिल्याशिवाय कसं करायचं लग्न. खरंय पंचांग असतं ना तर बेबीनी आत्ता 2-3 मुहूर्त काढून दिले असते नाही का. बिलकुल. हो मग बघा की हा हे काय पंचांग विवाह मुहूर्त घ्या. माऊली धन्य हो हुशार हो. आमचं माऊली म्हणजे ना पुलंचा नारायण आहे ना त्याचा मावस भाऊच आहे. बघालच तुम्ही लग्नात. काय ग काय सापडतोय मुहूर्त. नाही तेच बघते मी पण तू जरा पुढच्या गोष्टी बोल ना. बघ असं काय करतोस बोलून घे ना सगळं एकदा पुढचं. हा हा काय हो नाही नाही काय म्हणजे देण्या घेण्याचं आम्ही मुलीच्या अंगावर किती सोनं घालावं असं तुम्हाला वाटतं. कसं या बाबतीत मी फारच कच्चा असल्यामुळे. अहो काही नाही हो काहीतरी काय बोलताय तुम्ही. तेवढं एक कडं मी घातलंय राधाच्या हातात माईंनी मला दिलेलं तेवढं जपून आण म्हणा बाकी दुसरं काही नको. असं काय देवकी काहीतरीच काय म्हणतेस. फक्त कडं काय म्हणतेस ग. त्या कड्याबरोबर राधा नको का. नाहीतर
हे ठेवून घ्यायचे तिला. आपल्याला करमत नाही म्हणून. काय महेशराव. हो, सच कहा. बंड्या दादाचं कसं होणार आहे पुढे आमच्या पोरीशिवाय. पान हलत नाही त्याचं. बरं, एक 4 व्हीलर घ्यावी म्हणतो जावई बापूंसाठी गिफ्ट म्हणून. हे बघा, अजिबात नाही. त्याला हवी तर तो घेईल स्वतः. हा, असं कसं म्हणताय? घरात एक गाडी असली तर काय बिघडणार आहे मला सांगा. विचारा तुमच्या जावई बापूंना. मग या शहरातला ट्रॅफिक, पेट्रोलचे वाढते दर, वाढतं प्रदूषण, या सगळ्याबद्दल एक मोठं भाषण ऐकावं लागेल तुम्हाला. बघा बुवा तुम्ही. बर, प्राचात्या, मी ना राधाला एक चपलाहार करणार आहे. आवडेल ना तिला? हा, नाही नाही नाही, चपलाहार वगैरे नाही. अजिबात चपलाहार वगैरे. गाडी नको तर चपलाहार का? अहो, असं काय भलतीच अडवणूक करताय तुम्ही. अरे कमाल आहे. आम्ही केली की अडवणूक, तुम्ही केली की ती नाही. नाही नाही, ते काही नाही. मी गाडी घेणारच. अहो, असं कसं? मग कोर्टात जाईन मी. हो, तक्रार करीन हे आमच्या मुलाला हुंडा देत आहेत म्हणून. हो. प्रत्येकाच्या लग्नात देण्या घेण्यावरनं भांडणं होतात. पण हे भांडण मात्र अगदी मुलका वेगळं नाही का? अच्छा सुनी 3-4 चांगले मुहूर्त मिळालेले आहेत. आपण गुरुजींना विचारूया आणि कन्फर्म करून टाकू. बरोबर बरोबर. आता तोंड गोड करायला हरकत नाही. माऊली, लहान मुलांना पहिल्यांदा. माऊली, विसरलोच होतो मी. या माऊली, तुम्हाला सांगून ठेवतो, मानपानाचा विचार करतात ना म्हणून हे लक्षात ठेवा. आमच्या घरात सगळ्यात लहान म्हणजे ह्या आणि सगळ्यात ज्येष्ठ म्हणजे आमचे ज्ञाना. अगं वहिनींना फार हौस आहे ग. हो, नाही त्यांनी जर शक्य असतं ना तर अख्ख्या गावाला आमंत्रण दिलं असतं लग्नाचं. नाही ना, पण घना नाहीच ऐकत तर काय करणार आम्ही. समजावलं अगं, लिसन माझं, आम्ही खूप समजावलं पण तो ऐकायलाच तयार नाही ना काही. बरोबर, जर जाऊ दे, तो विषय नको. तू माझं पुस्तक वाचलंस का नवीन? हो, मी नवीन पुस्तक लिहिलंय, पंजाबी डिशेसवर मराठी तडका. हां हां, घे ना विकत. बरं ऐक, मी नंतर करू का फोन? हां, मी करते. हो हां. काय गो, काही काम होतं का? काही प्रॉब्लेम आहे का? मग काही काम नाहीये, हाच प्रॉब्लेम आहे ना. भांडण झालंय का भाऊजींबरोबर? कुहूने कविता वगैरे लिहिली का नवीन? लिहिली? काय होतंय ग? मला ना खूप कसं तरी होतंय ग. असं विचित्र फिलिंग आहे. हो, एक मिनिट, तुला काही बोलायचंय का माझ्याशी? गणना शी, त्याने इतका घोळ करून ठेवलाय ना ग. मी एवढे सगळे प्लॅन्स केले होते ना, सगळ्यावर पाणी फिरलंय या मुलांनी. तुला सांगते ना, मी सुहासिनी मध्ये जाऊन ना इतकी सुंदर साडी बघून आले होते ग माझ्यासाठी. आणि ना यांची चेन मोडून मला असं मस्त गोफ करणार होते ग. आणि ना उखाण्याचं पुस्तक सुद्धा घेऊन आले ग मी. ग्रेट. वहिनींबरोबर बसून ना सगळ्या याद्या कम्प्लीट करून टाकल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, अगं मी ह्यांच्यासाठी एक विग. छे ग, घना घरातला मोठा मुलगा आहे ना म्हटल्यावर ही मागची पिढी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणार. बरं, घनाचंच लग्न आहे ग म्हटल्यावर ना त्याचं असं कान पकडून त्याला खडसावता पण येत नाही. वल्ली, मी काय काय नवीन नवीन पदार्थ करणार होते माहितीये. म्हटलं इतकी सगळी पाहुणे मंडळी असतील, शी ते रोजचं चिवडा लाडू नकोच जळलं.
काय करायचं ग आता? ही कुहू ना तिच्या न समजणाऱ्या कवितांमध्येच अडकलेली असते. ज्ञानाचं लग्न होणं कठीणच आहे. आणि गंगाच्या मुंजीनंतरचं आपल्या घरातलं हे पहिलंच कार्य. आणि यमी फार लहान आहे ग तिचं लग्न लावून द्यायला. हो ग, म्हणजे सुहासिनीमध्ये तोपर्यंत ती साडी शिल्लक राहणार नाही ग. अगं असं असेल तर माझी पण पैठणी बोंबललीच. आपण मारे सगळ्या गोष्टी ठरवायच्या आणि ही मुलं सेन्सॉर बोर्डासारखी प्रत्येक गोष्टीवर आपल्या काटछाट करत राहणार. महेशराव, पोरं लहान आहेत हो, तरुण रक्त, नाही म्हटलं की पेटून उठतात. आपण काय करायचं, हो म्हणायचं आणि गुपचूप आपलं घोडं पुढे दाबटायचं. ते खरं आहे, पण मला असं वाटतं की जावई बापू आणि राधानी हो म्हटल्याशिवाय काही खरं नाही. हे आपले जे हे प्लॅन्स आहेत केव्हाही फिसकटू शकतात. हो हो. तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. इस अदालत में घना और राधा हाजिर हो म्हणजे आलेले आहेत. आता बोला त्यांच्यावर काय आरोप आहेत ते. राधा, तू तुम्ही काय करताय पप्पा दोघ जण इथे? मी हे आम्ही इथं चाललो होतो. देवकी वहिनी भेटल्या, म्हणाल्या चला चहा पिऊन जा म्हणून आलो. हो का ग आई? आ? हो. हो. अच्छा. तू इथे कशी? मी माझंही तेच झालं पप्पा. मी ऑफिसमधून बाहेर पडले आणि बाहेर मला घनश्याम भेटला. तो म्हणाला ये चहा प्यायला. रजिस्ट्रार ऑफिस मध्ये चहा प्यायला, माहिती काढायला माहिती काढायला रजिस्ट्रार ऑफिस मध्ये काय ते रजिस्ट्रेशनच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायला लागतील ना 1 महिना आधी. पप्पा तुम्ही परस्पर तारीख वगैरे नाही ना ठरवली? नाही नाही, अजिबात नाही. आम्ही आपले शेळोप्याच्या गप्पा मारत बसलो होतो नाही बेबी. हो, अशाच सहज गप्पा मारत होतो. पण मी काय म्हणते का ना, ओ एक असं म्हणजे छोटस रिसेप्शन करायला काय हरकत आहे? नाही म्हणजे तसं काही ठरलेलं वगैरे काही नाहीये बरं का. आपलं सहज गप्पा मारत होतो म्हणून मनात विचार आला की विधी जर काही नाहीच आहेत तर मग एक आपली पार्टी सगळ्यांसाठी म्हणून रिसेप्शन करायला काय हरकत आहे. करेक्ट. म्हणजे सुप्रियाची डोक्याची कटकट थांबेल. आमच्या ह्यांना बोलवलं नाही, आमच्या त्यांना पत्रिका दिली नाही. काय रे घना? म्हणजे तुम्हाला दोघांना मान्य आहे ना? अरे चालेल ना. बिलकुल चालेल. मी काय म्हणतो, मी तर म्हणतो एक राजेशाही रिसेप्शनच करू आपण. काय काय अरे घना, अरे एका फटक्यात तयार झालंस तू. हो हो. राधा, तुझ्यामुळे झालेला बदल दिसतोय हा. चला आता कार्यालय कुठलं बुक करायचं तेवढं सांगा. हा म्हणजे पटापट कामाला लागू. हा काही काळजी करू नका. वल्लभ दादाला फक्त सांगायचं, त्याला सगळं माहिती आहे. हा चला या गोष्टीवर गोड काहीतरी मागवतो. काय हवंय? आईस्क्रीम. माई आजी, तुला आईस्क्रीम नको. अरे आपल्या घराण्याची परंपरा आहे ना ती, मोडायची कशी? राधा, तुला आवडतं ना आईस्क्रीम?
हो हो खूपच आवडतं मला आईस्क्रीम खूप आवडतं. वा 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 मस्त. ए बटरस्कॉच असेल तर आण रे. वा 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 हे पळून जाऊन लग्न करायचंय असं आपलं ठरलंय ना, मग रिसेप्शनचा प्रश्न येतो कुठे? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. प्रभात ये! सगळं ठरलं प्रभात, दादाचं लग्न ठरलं. आता तरी लवकर येऊन मला मागणी घाल तू. ओ प्रभात, ओ प्रभात, आता बोलशील का जाऊ मी? नाही नाही नाही, मला खरंच असं कधी वाटलं नव्हतं की असा दिवस कधी उजाडेल. तुला अशी मागणी घालावी लागेल, घनादादा कधी लग्नाला तयार होईल. म्हणजे म्हणजे तुला माझ्याशी लग्नच करायचं नाही की काय? ए तू मला मागणी घाल बरं का लवकर येऊन. अरे देवा, म्हणजे तू आता पळून बिळून चाललायस की काय? नाही कुहू, हे बघ मी बजरंगाचा भक्त आहे, तू समजतेस काय मला? पास कुहू, मी उद्याच येतो आणि तुझ्या वडिलांकडे तुझा हात मागतो. माझ्या प्रभात, प्रभूतल्या प्रभातरू, माझी सोनचाफी कुकुचकू. ए प्रभात, सगळं नीट जुळून आलं ना तर एकाच मंडपात 2 लग्न होतील. अरे काय चाललंय? माझा हात काढ ना. असं मुली करतात प्रभात. सॉरी कुहू, बर तू ठेव, मी काढतो. अरे एंगेज नको ना ठेवू फोन. काय समजतो कोण स्वतःला? असं परस्पर मला गृहीत धरून वगैरे निर्णय. हॅलो. अरे तू काय फोनला चिकटून बसली होतीस का टिपिकल जोडप्यांसारखी माझ्या फोनची वाट वगैरे बघत होतीस? एक मिनिट घनश्याम, मी अजिबात गमतीच्या मूड मध्ये वगैरे नाहीये. तू कुणाला विचारून परस्पर रिसेप्शनला हो वगैरे म्हणालास रे? का तुला हे सगळं सागर संगीत हवंय? तू मला उगाच म्हणतोय रजिस्टर करूया. एक मिनिट घनश्याम, तुझा आणि माझ्या पप्पांचा प्लॅन नाही आहे ना असा मला वटणीवर आणण्याचा वगैरे? हा, मी बघा कशा तुमच्या मुलीला विधी करायला लावतो, बघा तुमची कशी मुलगी सागर संगीत लग्न करते का नाही, असं काही सांगितलेलं नाहीस ना. मला गृहीत धरलेलं आवडत नाही असं. नाही तसं असेल तर सांग मला तू. हा झालं, मी बोलू? तू ना चिडल्यावर इतकी मस्त इम्प्रॅक्टिकल आणि इलॉजिकल बोलतेस. सॉलिड करमणूक होत्या माझी. अरे नाही, पण हा खूप लॉजिकल मुद्दा आहे. अगं मुळात तुझ्याकडे मुद्दाच नाहीये. आपलं ठरलंय नाही का, पळून जाऊन लग्न करायचंय असं आपलं ठरलंय ना, मग रिसेप्शनचा प्रश्न येतो कुठे? आणि जर रिसेप्शन होणार नसेलच तर मग आपल्या घरच्यांना तोंड देखलं रिसेप्शन करा असं म्हणायला हरकत काय आहे? मला कळलं तुला काय वाटलं ते. सॉरी. आपण दोघे उद्या सकाळी पळून जाऊन लग्न करतोय. येस. आता ऐक, भेटायचं कुठे? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. मला कळलं तुला काय वाटलं ते. सॉरी. नाही, मला असं वाटलं, मला असं म्हणायचं, मला असं वाटतंय की आपली जी ही पळून जायची आयडिया आहे ना, फारच पोरकट आहे, म्हणजे इम्प्रॅक्टिकल आहे. इम्प्रॅक्टिकल वगैरे काहीही नाहीये. मी केलंय असं एक लग्न. काय? अगं ये, मी केलंय म्हणजे मी बघितलंय असं एक लग्न. माझा एक मित्र आहे ना, त्यांनी केलं असं लग्न. त्याची जी बायको आहे ना, म्हणजे तेव्हा होणारी बायको, तिला मी माझ्याच स्कूटरवरनं मागे बसवून देवळापर्यंत घेऊन गेलो होतो. मला माहिती आहे. शपथ, काय सांगतोयस तू? तू एवढा डेअरिंगबाज असशील असं वाटत नाही रे तुझ्याकडे बघून. आहेच मी डेअरिंग बाज,
आणि म्हणूनच सांगतोय की पळून जाऊन लग्न करूयात. काही फार कठीण नसतं. 1 गुरुजी, 1001 रुपये दक्षिणा, 1 देऊळ, 2 हार, 1 नारळ आणि 1 मंगळसूत्र, आणि आपण दोघे लग्न करून मोकळे. कूल, सुपर कूल. म्हणजे जी गोष्ट एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने होऊ शकते त्यासाठी लोक एवढा खटाटोप का करतात मला कळत नाही. हं? कारण ती आपल्या एवढी हुशार नसतात. ठरलं तर मग आपण दोघे उद्या सकाळी पळून जाऊन लग्न करतोय. डन? येस, डन. डन डील. आता ऐक, भेटायचं कुठे? हुशार आहे तसा. कूल. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.